तरुण तुलसीमाला कन्नरं कंजनेत्रं सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन दित्रे जननी देवाच्या राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेजे विश्वासे अनुभव पाहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बेस कमी करा याकडे त्यांनी ही कीर्तन रूपी सेवा सुपूर्द केलेली आहे। भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथावकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण अभंग जवळजवळ सर्वांना श्रुत असलेला अभंग आहे। जवळजणी रामचंद्र प्रभूचं अलौकिक असं वर्णन केलेलं आहे। महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारत देशच नव्हे तर रामचंद्र प्रभूची कथा भारत देशाच्या अगोदरही ग्रीक संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पण सध्याच्या काळामध्ये नाथ महाराजांच्या रामायणापेक्षाही तुळशीदासजीच्या रामायणाला महाराष्ट्रामध्ये विशेष महत्व आलेलं आहे। सरते शेवटी विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्मा आणि काकभृशुंडी आहेत। पार्वती मातेच्या आणि शंकर भगवान परमात्म्याच्या मुखकमलातून आणि संवादातून रामकथा बाहेर निघालेली आहे। मला असं वाटतं की काकभृशुंडीनं पहिली रामकथा प्रतिपादन केलेली आहे, म्हणून रामायण देणारे, रामकथा देणारे आणि महाराष्ट्राला भारत देशाला राम देणारे काकभृशुंडी आहेत महाराज। असो खूप मोठा इतिहास आहे, जवळजवळ शतकोटी रामायण आहेत आणि एवढ्या मोठ्या रामायणाचा विषय आपल्या भारत देशामध्येही विविध प्रकारची 27 प्रकारची रामायण आहेत। त्याच्यामध्ये विविध फरकानं थोड्याफार कथा प्राप्त झालेल्या आहेत, पण ही रामायण लिहिणारी जी मंडळी आहेत ती जवळजवळ माझ्या दृष्टिकोनातून साक्षात्कारी मंडळी होती। म्हणून त्यांनी ज्या वेळेस जे सुचलं त्या पद्धतीनं प्रभू रामचंद्राच्या आज्ञेनुसार आणि प्रभू रामचंद्राच्या कृपा प्रसादानच रामायण लिहिलेलं आहे। त्याच्या स्वयंभू मूर्तीच्या सानिध्यामध्ये आणि अच्युतरावच्या या आयोजनामुळे आज माझ्याकडे सेवा त्यांनी सुपूर्द केलेली आहे। भगवान परमात्मा तुम्हा सर्व मायबापांचे आशीर्वाद, माझ्या पुढे बसलेली सर्व ही महाराज मंडळी, त्यांचा माझ्यावरती असलेली प्रेम, स्नेह आणि कृपा या सगळ्या गोष्टीतून माझे टाळकरी बंधू आणि माझ्या माता भगिनी सर्वांच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो आणि अभंगाच्या पदापदाचं विस्तृत प्रमाणामध्ये जगद्गुरु तुकोबरायच्या मुखकमलातून निघालेली ही शब्द तुमच्या कर्णरूपी ताटामध्ये माझ्या मुखरूपी चुलीवरती झालेल्या बाजरीच्या कण्या वाढण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही तुळशीच्या पानानं पवित्र झालेला हा प्रसाद तुम्ही ग्रहण करून घ्याल अशी अभ्यर्थना, प्रार्थना, अर्जदस्त विनंती करतो आणि शब्दाचं विश्लेषण करतो। विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी इथं असं वक्तव्य केलेलं आहे,
कारण तुकोबरायचं वक्तव्य शब्द आपल्याला शास्त्राच्या कसोटीवरती घासायचे आहेत। शास्त्राच्या कसोटीवरती आपण कोणी घासणारे नाहीत। तुकोबरायचे शब्द हे घासूनच आलेले आहेत। कारण तुकोबरायच म्हणतात तुकोनी घेतले मोतीय जैसे, म्हणून तुकोबरायचे शब्द जिथं वेदानं मान्य करावेत तिथं आपल्यासारख्यांनी त्या शब्दावरती प्रकाश, ते मी माझं मत मांडतो। आणि मत म्हटलं की ते शास्त्र नसतं बरं का, आणि मत म्हटलं तरी शास्त्र होत असतं, पण सर्वज्ञ माणसानं सांगितलेलं मत हे शास्त्र होत असतं। कारण तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा विषय असा नसतो। कारण ते बोलतात त्यावेळेस शास्त्र त्यांच्या शब्दाला मान्यता देतं, म्हणून त्यांचे शब्द शास्त्र बनत असतात। आणि आमचे शब्द शास्त्राच्या आश्रयानं चालले तरी शास्त्र बनत नसते। म्हणून आम्ही शास्त्राच्या आश्रयानं चालतो, आणि कुठे शब्द आमचा चुकतो का काय म्हणून त्याच्याकरता दक्षता घेऊन आम्ही बोलत असतो। पण संतांचं बोलणं तसं नसतं। हो, सहज जरी त्यांनी तुकोबराय सांगता सहज बोले वाणी, ते सहज बोलले तरी तेथे वेदांत वाहे पाणी, असा गुणधर्म असतो। म्हणून त्यांच्या बोलण्यामध्ये आणि आमच्या बोलण्यामध्ये फरक असतो। ग्रामपंचायतच्या मेंबरनं राष्ट्रीय एकात्मतेचा उच्चार करणं आणि पंतप्रधानानं राष्ट्रीय एकात्मतेचा उच्चार करणं, पंतप्रधानानं राष्ट्रीय एकात्मतेचा उच्चार केला तर जागतिक लेवलवरती त्याचे पडसाद उमटत असतात। आणि ग्रामपंचायतच्या मेंबरनं जर राष्ट्रीय एकात्मतेचा उच्चार केला तर त्याची बायको सुद्धा दक्षता घेत नसते। बाकीचे तर ती म्हणत असती राष्ट्रीय एकात्मतेचं नंतर बघू, आपल्या घरातल्या एकात्मतेचं पाय काय चाललंय ते असं। म्हणून शब्दामधली किंमत असते, पण तरी सुद्धा मी माझं एक मत मांडतो। आणि ते मत कोणतं आहे तर जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की राम म्हणता रामची होईची, राम म्हणल्याबरोबर राम व्यक्ती होते, असं जगद्गुरु तुकोबरायचं मत आहे। आता तुम्ही आम्ही किती राम म्हणतो महाराज, काही काहीच तोंड तर राम म्हणतच नाही, शेवटी उचलायच्या टाइमलाच लोकांनी त्याला रामनाम सत्य ह्याकडे उग पद्धत आहे राम राम म्हणण्याची। आता जर सुशिक्षित लोक निघाले तर ते उचलीत असताना राम राम म्हणणार नाही, सकाळी उचलायची पाळी आली तर गुड मॉर्निंग म्हणून वाटलं होतं, दुपारच्याला उचलायची पाळी आली तर गुड आफ्टरनून म्हणते, संध्याकाळच्याला उचलायची पाळी आली तर गुड नाईट म्हणून उचलते महाराज। कारण आता राम राम म्हणणं संयुक्तिक गोष्ट राहिली नाही। कारण राम राम म्हणणारा अडाणी, सनातनी, अज्ञानी आणि मागासलेला माणूस। तुम्ही सुशिक्षित माणसाला राम राम घाला, त्याला असं वाटतं याच्या नरडीचा घोट घ्यावा का काय कोण, त्याला असं वाटतं की इतका मूर्ख कसा मला निघाला, शेक हँड करावा अशा पद्धतीनं हा राम राम काय घालतो। म्हणून राम राम घालणं ऑफिस मध्ये हो चांगली गोष्ट नाही, सुशिक्षित माणसाला राम राम आवडत नाही। म्हणून त्याच्याकरता आपण रामापासून बाजूला गेलोत महाराज, खऱ्या अर्थानं पाहिलं तर। पण आमच्या साधू संताला म्हणावं लागलं तुम्ही किती रामापासून बाजूला गेलात तरी तुम्ही रामापासून बाजूला जाऊ शकत नाही, कारण हृदयामध्ये तुमच्या राम आहे आणि रामाच्या सत्तेनं तुम्ही सत्तावान आहात। हो, रामाच्या सत्तेनं आपण सत्तावान आहोत। रामाची सत्ता आहे म्हणून वृक्षाचेही पान हाली ज्याची सत्ता आणि राहिली अहंता मग कोटे। आमच्यातला राम गेला तर आमचं काहीच काम नाही महाराज, राम निघून गेला तर आमचं काहीच काम नाही। मी तर आपल्याला हे प्रयोगानिशी सिद्ध करून सांगेन, तुमच्या आमच्या शरीरातला राम गेल्याच्या नंतर आपलं काम नाही हे सांगण्याकरता प्रत्यक्ष प्रॅक्टिकल दाखवलं राजा दशरथानं। कारण अयोध्या नगरीतून राम गेले की राजा दशरथानं प्राणत्याग केला। का केला तर त्यांनी एकच ठरवलं, ज्या अयोध्या नगरीत राम नाही तिथं माझं राहायचं काही काम नाही, म्हणून राजा दशरथानं प्राणत्याग केला महाराज।
म्हणून राजा दशरथ हो शरीर सोडून नव्हे अयोध्या सोडूनच गेले. म्हणजे रामावरती असलेलं प्रेम राजा दशरथाचं आतोनात होतं. निदान कौशल्यानं जन्म दिला रामाला, पण कमीत कमी कौशल्या जीवन जगली तरी. पण राजा दशरथाचं प्रेम हे मातृत्वावरती विजय असलेल्या पितृत्वाचा गुणधर्म आहे. म्हणून पितृत्व किती मोठं आहे हे राजा दशरथानं आम्हाला संकल्पनेतून आणि प्रयोगात्मक माध्यमातून आम्हाला शिकवलेलं आहे. असो, मला एकच सांगायचं की आमच्या मधला राम गेल्यानंतर आमचं काम नाही महाराज. म्हणून आमचं तोंड राम राम किती म्हणतं त्याच्यापेक्षा शास्त्राच्या कसोटीवर जर घासलं तर सगळ्यात जास्त राम राम म्हणणारा वाल्या कोळी. वाल्या कोळ्यानं इतकं राम राम म्हटलं की खरं सांगतो तुम्हाला, वाल्या कोळ्याचं नाव रत्नाकर होतं महाराज, पण त्याला वाल्या ही पदवी मिळाली, वाल्मिक ही पदवी मिळाली. संस्कृत मध्ये वाल्मिक शब्दाचा अर्थ होतो वारुळ, आणि ज्याच्या अंगावरती वारुळ वाढलं आणि वारुळ प्राप्त झालं म्हणून अंगावरती वारुळ आल्यामुळे त्याला वाल्मिक हे नाव पडलं. नाही तर त्याचं वाल्मिक नाव नाहीये, त्याचं नाव जाता जाता सांगून जातो महाराज की दोन इतिहास भारत देशाला प्राप्त झाले, पण हे दोन्ही बी कोळ्याच्याच लेकरांना लिहिले. व्यास महर्षी हे मत्स्यगंधेच्या म्हणजे कोळ्याच्या कन्येपासून जन्माला आले, आणि वाल्मिक महर्षी रत्नाकर कोळ्याच्या पोटी जन्माला आले. म्हणून या दोन्हीनं आपल्याला हा इतिहास दिलेला आहे. बाकीचा विषय सांगण्यापेक्षा महत्वाचा विषय प्रतिपादन करतो. तर रत्नाकर असलेला कोळ्याचा मुलगा, तुम्हाला चरित्र माहितीये, त्या चरित्राचा मी जास्त उहापोह करीत नाही, त्याच्या कथेतली मार्मिकता सांगतो. त्या वाल्यानं इतकं राम राम म्हटलं की खरं म्हणजे त्याला राम राम म्हणता पण येत नव्हतं. हो, पापाचा कळस असलेला वाल्या कोळी राम राम म्हणता येत नव्हतं. त्यांनी मारा 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 असा उलटा मंत्र म्हटला, आणि इतका अतिरेकाचा म्हटला की नारदानं हो त्या मंत्राचं पुरस्चरण केलं आणि कानामध्ये त्याच्या मंत्राचं हो दीक्षा दिली, अनुग्रह दिला, आणि त्याचा परिणाम त्यांनी 12 वर्ष एका ठिकाणी बसून राम रामाचा जप केला, आणि त्याचा परिणाम त्याच्यावरती वारुळ वाढलं, आणि मग तो वाल्मिक या पदाला प्राप्त झाला. म्हणून वाल्मिक ही पदवी आहे. आता राम म्हटल्यानंतर मी असं म्हणतो की तुकोबारायच्या शब्दावरती जर घासलं आपण तर वाल्या कोळी राम झाल्याला दिसला का? वाल्या कोळीच राहिला का वाल्या कोळी राम झाला? पुराणामध्ये तुम्ही वाचणारी माणसं आहेत, रामायण सगळ्याला माहिती, निदान नसलं सगळं तरी ताकापुरतं का होईना रामायण
माहिती आहे आपल्याला. हो, रामायणाचे आपण भोगते आहोत. म्हणून एकच गोष्ट सांगायची की वाल्या कोळी किंवा तो रत्नाकर राम राम म्हणला इतक्या अतिरेकाचा, आपण तर तितकं राम राम म्हणणारच नाहीत महाराज. हो, इतकं राम राम म्हणणार नाहीत. मग आमच्या पुढे एक आदर्श आहे, आमच्या पुढे एक सिद्धांत आहे, आमच्या पुढे एक घडलेली प्रत्यक्षात घटना आहे. जर वाल्या कोळी एवढं अतिरेकाचा राम राम म्हणून जर वाल्या कोळी राम होत नाही तर तुकोबाराय तुमचं बोलणं कितपत योग्य आहे? तुकोबारायच्या बोलण्याला काय प्रमाण आहे? कारण वाल्या कोळ्या इतका राम राम म्हणणारी व्यक्ती जर राम होत नसेल तर आम्ही राम कधीतरी म्हणणाराला, हो टेम्पररी कधीतरी राम राम म्हणणाराला आम्ही राम होऊ का? आणि असं जर असेल तर तुमचं बोलणं किती संयुक्तिक आहे असं माझं मत आहे महाराज. मी माझं मत मांडतोय बर का, म्हणजे माझंच खरं आहे असा रेटारेटी करीत नाही. हो, फक्त मत मांडतो. वाल्या कोळ्यानं एवढं राम राम म्हणूनही तो राम होत नाही. आणि आम्हाला तुकोबाराय शिकवतात हो की तुम्ही राम म्हणल्यानंतर, एकदाच राम म्हणल्यानंतर राम व्हाल, असं तुकोबारायचं मत आहे. या मताला माझा तरी दुजोरा नाही. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. हो, तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही तुकाराम महाराजाच्या विरोध बोलायला काही टेबला खालून दुसरीकडून हाणलंय का काय? असं तुकोबारायच्या बद्दल तुम्हाला बोलायला उभं केलंय का तुकोबारायच्या विरोधात बोलायला उभं केलंय असं तुमचं मत असेल. पण महाराज एक आपण फक्त तुमच्या आमच्या सर्वांच्या विचाराप्रमाणे मताचं आपण खंडन मंडन करण्याचा प्रयत्न करू. मी एकट्यानंच नाही हे करायचं. म्हणून मी तुमच्या सर्व कळत्या मंडळीच्या जवळ, महाराज मंडळीच्या जवळ आणि बहुश्रुत असलेल्या टाळकरी मंडळीच्या जवळ, गुणवान मंडळीच्या जवळ माझे फक्त विचार मांडतो. तुमच्या विचारानं आमच्या विचारानं याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करू. कारण वाल्या कोळी विषय असा चिंतनीय चाललेला आहे की भरत आणि वाल्या दोन्हीही राम झाले नाहीत महाराज. त्याच्यानंतरचा 14 वर्षाचं गणित भरताचं झालं, पण त्याच्या पुढेही राम राम म्हणणारे बारकाव्यानं विचार केला तर तिसरा दृष्टांत आहे मारुतीरायचा. मारुतीराय तर महाराज त्यांचा श्वास कमी आणि श्वासापेक्षा त्यांचं राम राम म्हणणं जास्त आहे. आणि अजूनही राम राम म्हणायचं काम मारुतीरायचं चालू आहे. प्रत्येक गावामध्ये मारुतीरायचं मंदिर आहे. तिथं मारुतीराय गावाच्या सुखासाठी आणि गावाच्या रक्षणासाठी रखवालदार म्हणून राहतात आणि राम नामाचा जप करतात. जिथे जिथे कथा असेल आणि जिथे जिथे राम कथा असेल तिथं तिथं एका पायावरती हनुमंतराय राम नामाचा जप करीत असतात महाराज. म्हणून तुम्ही वाल्मिक महर्षीचं रामायण वाचा आणि वाल्मिक महर्षीचं चरित्र वाचा. तुम्हाला वाल्मिक महर्षीचं आपलं तुलसीदासजीचं चरित्र वाचा. तुलसीदासजीला राम मिळाले पण हनुमंतरायकडूनच मिळाले. कारण भूत प्रसन्न झालं आणि त्या भूतानं सांगितलं मारुतीच्या पारावरती मंदिरामध्ये राम कथा चालते. तिथं सगळ्याच्या पहिल्यांदा अगोदर एक व्यक्ती येते, ती मारुतीराय असते आणि सगळ्याच्या शेवटी जाते, रामनाम घेत घेतच जाते, ती मारुतीराय असतात. म्हणून त्या भूतानं मार्गदर्शन केलं ते तुळशीदासजीला कळालं. मग त्यांचे पाय धरले. मारुतीरायनं रामाची भेट घालून दिली महाराज तुळशीदासजीची. मला त्याच्यातून एक निष्पन्न सांगायचंय की राम कथा असेल तिथं आजही एका पायावरती हनुमंतराय उभे आहेत महाराज. अजूनही प्रत्येक गावची मंदिरं बघा तुम्ही, त्या मंदिरामध्ये पांडुरंगासारखे दोन्ही पाय टेकून मारुतीराय नसतात महाराज. डावा पाय टेकलेला असतो आणि उजवा पाय वरी असतो. कारण एका पायावरती राम नाम जपाची त्यांची तपश्चर्या चालू असते. आणि जिथं कुठं तुम्हाला दोन पाय टेकलेले असतील ते मारुतीराय योग्य नाहीत किंवा ती मूर्ती योग्य नाही असा त्याचा अभिप्राय आहे. म्हणून
हनुमंतराय इतक्या दिवस झालं, कारण ते पुन्हा अजरामर आहेत आणि अमर असलेल्या हनुमंतरायानं इतक्या दिवस झालं रामनामाचा जप केला, पण मारुतीराय राम झाले का? आता केवढाले दृष्टांत आहेत महाराज. मारुतीराय इतक्या दिवस झालं राम झाले नाही, भरत राम झाले नाही, त्याच्यानंतर वाल्मिक महर्षी राम झाले नाही. हे 3 पुरावे पास झाले ना का? थोडे पुरावे झाले का? एवढे पुरावे असताना तुकोबाराय या 3 पुराव्याला डावलून म्हणतात राम म्हणता रामची होईचे. आता हे जरा मला बोलणं संयुक्तिक वाटत नाही. आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, कारण 2 गोष्टी असतात, एक विधायक असते आणि एक निषेधात्मक असते. हो, एक इफेक्ट असते आणि एक साइड इफेक्ट असते. हो, 2 गोष्टी असतात. त्याच्यातली मी इफेक्ट म्हणजे विधायक गोष्ट सांगितली. आता निषेधात्मक गोष्ट सांगतो, नकारात्मक गोष्ट सांगतो. ज्यांनी कधी राम एकदाही म्हणलं नाही ते राम झाले बर का महाराज. मग आम्हाला राम म्हणायची काय गरज आहे? असा कोणता दृष्टांत आहे? तर असा दृष्टांत आहे रावणाचा महाराज. रावण ज्यावेळेस लढाईला रणांगणात आले, रावण लढाईला रणांगणात आल्यानंतर बंधू मेले होते, पुत्र गेले होते, हो नातू पंतू गेले होते. सगळ्या जणाला वाट लावून हे म्हातारं पाठीमागून आलं होतं महाराज. आणि त्याला असं वाटत होतं निदान हे सगळे गेल्यावर तरी सीता मला माळ घाली, हो असं त्याला वाटत होतं. बर मंदोदरीनं सांगितलं होतं की तुम्हाला सीतेनं माळ घालावी असं वाटत असेल तर तुम्ही राम बना, हो असं मंदोदरीनं सल्ला दिला होता. पण रावणानं सांगितलं मी राम झालो तर काम कुठं शिल्लक राहील, मग सीता कशी उपभोगू? म्हणून प्रश्न पडला त्याला. रावण या देहामध्येच त्याला सीतेशी विवाह करायचा होता आणि राक्षसी वृत्ती असल्यामुळं, आता तुम्हाला सांगतो राक्षसी वृत्ती ही असं काही नाही की अज्ञानी माणसाच्या ठिकाणी असते. 4 वेदाचे खंड करणारा हो विद्वत रत्न असलेला रावण सुद्धा राक्षसी वृत्तीनं वागतो महाराज. म्हणून शास्त्र असे की शास्त्र पुराण जाणणारे सुद्धा राक्षसी वृत्तीनं वागू शकतात. काय राक्षसी वृत्तीनं वागले, नियमाच्या व्यतिरिक्त काय वागले? एकदा एखाद्या बाईचं लग्न झाल्यावर डबल तिच्या बरोबर लग्न करायचं म्हणल्यावर अवघडच गोष्ट आहे का नाही? बर तिला पहिल्याला फारकत द्यावा लागल ना, तशी काही सीतेनं फारकत दिलेली नव्हती आणि याला जबरदस्तीनं तिच्या बरोबर लग्न करायचं होतं. पण सगळे गेले, नातू गेले, पंतू गेले, 1.25 लाख नातू गेले, 1 लाख मुलं गेले, हो भाऊ गेले सगळे. आणि पाठीमागून एकटा रावण निघाला लढाईला. शेवट आशा होती रामाला मी मारेल आणि नंतर सीतेबरोबर पुन्हा विधवा झाल्यानंतर तिच्या बरोबर लग्न करेल. म्हणून जितकी शक्ती तेवढे शस्त्र अस्त्र रथामध्ये टाकले आणि जाताना मंदोदरीचं कुंकू पुसलं महाराज रावणाने. हे सुद्धा रावणाचं प्राण प्रभू रामचंद्रासाठी देणं आहे महाराज. ही सुद्धा भक्ती आहे. आणि कुंकू पुसलं. अजूनही कोणता एखादा भक्त असा कुंकू पुसून निघत नाही महाराज देवाच्या भेटीसाठी. म्हणून कुंकू पुसलं मंदोदरीचं आणि सांगितलं परत आलो रावण रूपानं तर लावा, नाही तर आजच ही मंदोदरी विधवा झाली. आणि अशा स्वरूपामध्ये एक तर राम मरेल नाही तर एक तर रावण मरेल. म्हणून रणांगणात विराजमान झाला महाराज रावण. रामायण वाचा. आणि विराजमान झाल्यानंतर हो रावणाने पहिल्यांदा प्रभू रामचंद्रानं सांगितलं की मी क्षत्रिय आहे आणि तू ब्राह्मण आहेस. अगोदर ब्राह्मणांनी सलामी द्यायची. अगोदर तू माझ्यावर बाण मार, नंतर मी तुझ्यावर बाण मारेल. म्हणून रावणाने बाण मारण्याकरता हो त्याला 20 हात होते. 20 हातानं तुनिरातून बाण काढला आणि महाराज हो धनुष्याला बाण 20 लावले. आणि 20 लावल्यानंतर ज्याला बाण मारायचा आहे त्याच्यावरती एकटक नजर लावावी लागते. कारण आपण आपल्याला 2 डोळे जरी असले तरी एकाच डोळ्यानं पाहायचं. म्हणून बंदुकीची गोळी मारत असताना त्याच्या पुढे एक असं गोल छिद्र असतं.
आणि त्याच्यातून हो ज्यावेळेस ते छिद्र ज्या माणसाच्या जिथं गोळी मारायची तिथं जर ते छिद्र बरोबर आलं आणि गोळी मारली तरच तिथं गोळी लागते. मग रावणानं 20 डोळ्याची नजर एकत्रित केली महाराज आणि 20 हातानं बाण वडून मारायला सुरुवात केल्याबरोबर 20 डोळ्याची नजर रामचंद्र प्रभूच्या हृदयावरती पडली आणि पडल्याबरोबर त्राटक झालं महाराज. आणि त्राटक झाल्याबरोबर रामचंद्र प्रभूकड 20 डोळ्यानं एकदा पाहिल्या बरोबर रावणामध्ये बदल घडला महाराज. रावणाच्या हातातलं धनुष्यबाण गळालं आणि रावण डोळ्यानं प्रेमाचे बाण मारू लागला. रामानं सांगितलं, रावणा माझ्याशी युद्ध करायला आलास का प्रेमाचे बाण मारायला आलास? काय चाललंय तुझं? हे काय तुझं चाललंय? नीट समोर बघ कोण आहे आणि काय करतोस तू? रावणाच्या 20 डोळ्यातून अश्रू गळायला लागले महाराज. ढळाढळा रावण रडायला लागला आणि रावणानं सांगितलं, प्रभू मी तुम्हाला याच्या अगोदर जर पाहिलं असतं तर त्या तुमच्यापेक्षा हजारो पटीनं निकृष्ट असणाऱ्या सीतेला महत्व दिलं नसतं. सीतेला बायको करण्याचा मी प्रयत्न केला नसता. तुमची बायको झाली असते. मी माझं पुरुषत्व फेकून दिलं असतं आणि तुमची बायको झाली असते. त्या सौंदर्यावरती रावण भुलला महाराज. सौंदर्यावरती का मला परमेश्वरानं कशा करता पुरुषाचा देह दिला? एवढं सुंदर असणारं रुपड आणि एवढ्या रुपड्याला मी नाही भोगायचं तर कुणी भोगायचं? म्हणून 20 डोळ्यातून रावणाच्या डोळ्यातून अश्रू या लागले. अष्टसात्विक भाव प्राप्त झाले आणि अंतकरणामध्ये प्रेमाच्या धारा वाहायला लागल्या. राम म्हणतात, शुद्धीवर ये देहावर ये, रावणा देहावर ये. त्यावेळेस रावणानं सांगितलं, रामा संपलं माझं, संपलं. तुमच्यामध्ये मी विलीन झालो. आता तुम्हाला या शरीराला मारायचं असेल तर मारा. तुमचा काही पुरुषार्थ नाही. रावण मेला. रावण स्वतः सांगतोय. आणि महाराज परिस्थिती अशी झाली की त्या रावणाला सगळं रामरूप दिसायला लागलं. समोर घोडे पाहिले तर राम दिसायला लागले. सारथी पाहिला तर राम दिसायला लागला. ध्वज पाहिला तर राम दिसायला लागला. वानर पाहिले तर राम दिसायला लागले. सगळं त्याला रामरूप झालं महाराज. आत हरी बाहेर हरी आणि हरीने घरी गोंडिले. हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले. रावण बेभान झाला आणि महाराज रथाच्या खाली उडी मारली रावणानं आणि सांगायला लागला की माझी मंदोदरी मला म्हणत होती की तुम्ही राम बना. मी राम बनलो नाही, पण आता माझी प्राण सखी, माझी प्रिय असलेली प्राणेश्वरी, माझी मंदोदरी जीवाची जीवलग, तिला जाऊन सांगतो की अगं मी राम बनलो. आता मी राम झालो. आता माझा काम संपला आणि मी राममय झालो. म्हणून मंदोदरीला सखीला सांगावं. जसं आमच्या ज्ञानोबारांनी जिथं तिथं सखीशी संवाद करताना अभंग लिहिले महाराज. माय साजनी हो मैत्रिणी या भावनेनं ज्या ज्या वेळेस महाराज अभंग लिहिले माऊलीनं त्यावेळेस सखीशी संवाद केला. तशी माझी सखी असणारी, प्रिय असणारी, प्राणाला प्राण देणारी, तिलाच मी गुज सांगणार आहे. माझ्या हृदयाचं गुज सांगणार आहे. म्हणून त्याच्या करता रावणानं रथाच्या खाली उडी मारली आणि लंकेकडे पळायला लागला. पळत असताना वेशीवर ते भालदार चोपदार पाहिले आणि त्यांच्याकडे पाहिलं की त्या भालदार चोपदाराच्या पायावरती डोकं ठेवलं महाराज रावणाने. रामा तुम्ही या रावणाच्या द्वारावरचे द्वारपाल झालात का? बळीच्या द्वारातले द्वारपाल झालात हे ठीक आहे, पण एवढं नीच काम करू नका. आणि तुम्ही द्वारपाल झालात माझ्याकडं म्हणून त्या द्वारपालाच्या पायावरती डोकं ठेवलं. राणी वशामध्ये रावण गेला आणि मंदोदरीला गोड हाक मारली. ए मंदोदरी इकडे इकडे. मंदोदरी अगं इकडे ये म्हणल्या बरोबर महाराज मंदोदरी पळत आली. तिला वाटलं काहीतरी घटना घडली. एक तर राम गेले असतील, विजयाची वार्ता घेऊन आले असतील, पण त्रैकाला बाधित हे सत्य नाही. राम कधी संपणार नाहीत आणि राम कधी संपत नसते. पण रावणामध्ये काय घटना घडली हे पाहण्याकरता मंदोदरी पळत आल्या बरोबर हो मंदोदरीनं पायावरती डोकं ठेवलं आणि सांगितलं, स्वामी काय सांगायचं ते सांगा ना. त्यावेळेस मंदोदरीला बाजूला सारलं. सांगितलं तू येऊ नकोस. हो तुम्ही येऊ नका रामा, मधी तुम्ही येऊ नका. माझ्या मंदोदरीला पाठवा. माझी मंदोदरी कुठे? तुम्ही येऊ नका. अहो मीच मंदोदरी.
नाही नाही रामा, तुम्ही एवढं खालचं पात्र घेऊ नका आणि तुम्ही मंदोदरी होऊ नका. रामा तुम्ही येऊ नका, तुम्ही बाजूला सारखा, माझी मंदोदरी कुठे? शोधायला लागला महाराज राम, मंदोदरी शोधायला लागला. रावण खाली पडला महाराज, आणि पडल्यानंतर आतून बाहेरून त्याला रामरूपच दिसायला लागलं. रावणाची लंका रामरूप झाली देखा, रामरूप झाली देखा, रामरूप झाली देखा. रावणाची रामरूप झाली देखा, रामरूप झाली देखा, रामरूप झाली देखा. रावणाची लंका, रावणाची लंका रामरूप झाली देखा, रामरूप झाली देखा. सहित लंका आणि रामरूप झाली देखा. रावणे सहित लंका आणि रामरूप झाली देखा. लंका सगळी त्याला रामरूप दिसायला लागली महाराज. म्हणून रावण आतून बाहेरून राम झाला. एकदाही राम न म्हणणारा रावण रामरूप झाला. आम्हाला एकदा तरी म्हणायची काय गरज आहे? तुकोबा एकदा तरी तुम्ही आम्हाला म्हणतात की एकदा तुम्ही राम म्हणा, राम म्हणता रामाची होईची. रावण एकदाही राम म्हणला नाही, रामरूप झाला. भरत राम म्हणले, रामरूप झाले नाही. वाल्या राम म्हणला, रामरूप झाले नाही. पुन्हा अजून हनुमंतराय रामरूप झाले नाहीत. इकडं राम राम म्हणून कष्ट घेणारे, प्राणांतिक वेदनेनं कष्ट घेणारे राम राम म्हणूनही राम झाले नाहीत. आणि इकडं काहीच न म्हणता राम झाले रावण. मग आमची काय अवस्था आहे तुकोबर आहे? तुम्ही दोन्ही सिद्धांताला धरून बोलत नाही. एक तर काहीच म्हणू नका असं म्हणा, नाही तर एक तर खूप म्हणा असं तरी म्हणा, आणि ते एकावरच का म्हणून तुम्ही आणून टेकवलं असं. बरं, दुसरी गोष्ट, मी 3 पुरावे तुम्हाला राम म्हणता राम रूप झाले नाहीत याचे 3 पुरावे दिले. आता 3 पुरावे इकडचे बी द्यावा लागतील का नाही? राम न म्हणता रामरूप झालेल्याचे 3 पुरावे द्यावा लागतील ना. 3 पुरावे नाही दिले तर दुसऱ्या वेळ तारीखच मिळणार नाही ना महाराज. की अपुरे पुरावे देतात म्हणून. त्याच्याकरता इकडं रावण जसा राम न म्हणता रामरूप झाला एक. दुसरी गोष्ट, कैकई कडे डोहाळे विचारून राजा दशरथ दुःखी झाले आणि सुमित्रेच्या महालामध्ये गेले. आणि सुमित्रा मातेनं आदर सत्कार केला महाराज. म्हणून कैकईचे दुःख विसरला राव आणि पाहुनिया भाव सुमित्रेचा. सुमित्रेच्या महालात गेले आणि कैकईचं दुःख विसरले महाराज. वेदना कमी झाल्या सुमित्रेकडे आल्यानंतर. आणि शांत झालेले राजा दशरथ कौशल्याच्या महालात गेले डोहाळे पुसण्याकरता. त्यावेळेस घटना काय घडलेली होती महाराज? तर कौशल्या ध्यानामध्ये होती आणि राजा दशरथाचा पाऊल महालामध्ये पडला आणि शिपायानं वाकून मुजरा करून कौशल्या मातेला कळवलं की राजा दशरथ आलेत म्हणून. पण कौशल्या एकही शब्द बोलली नाही. आणि राजा दशरथाला सांगितलं की कौशल्या माता एकही शब्द बोलत नाही. राजा दशरथ झटपट गेले आणि कौशल्याच्या जवळ गेल्यानंतर त्यांना वाटलं जी कौशल्या मी आल्यानंतर आरती ओवाळणारी, औक्षव करणारी, औक्षण करणारी, माझ्या आयुष्याची मागणी करणारी, पायावरती डोकं ठेवून नम्रतेनं हात जोडून पुढे उभं राहणारी कौशल्या, अंतःकरणामध्ये कुठल्याच प्रकारचं शल्य नसलेली अशी निरापराध जीवन जगणारी कौशल्या. आणि ती माझ्या समोर आज आली नाही त्याचं दुःख झालं महाराज. आणि गेल्याबरोबर कौशल्याला असं हात लावला, स्पर्श केला. कौशल्ये कौशल्ये ए कौशल्ये म्हणून हाक मारली. पण कौशल्या देहावर नव्हत्या महाराज. सदा समाधीस्थ रामरूप झाली, सदा समाधीस्थ रामरूप झाली. कौशल्या माऊली रामा
हे प्रमाण थोडस पुढे घेऊ आपण. कौशल्याच्या अंगाला स्पर्श केला आणि कौशल्या कौशल्या म्हणून हाक मारला, पण कौशल्य बोलत नाही. रुसली होती तशी माझी कौशल्य समजदार असून सुद्धा रुसली का काय? म्हणून राजा दशरथाच्या अंतःकरणामध्ये सर्र झाला असं. आणि मग राजा दशरथानं काय काम केलं महाराज? राजा दशरथाचं आणि रामाचं रामायण वाचा, तुम्हाला जिथं तिथं घेण्यासारख्या गोष्टी पाहायला मिळतात. आता इथं काय घेण्यासारखी गोष्ट आहे तर ज्या वेळेस बायको रुसली जाते त्यावेळेस तिचा रुसवा काढण्यासाठी एक तर आपल्या लग्नातल्या गोष्टी काढावत नाही तर माहेराच्या गोष्टी काढावत. हे रामायणातून शिकावं. बाकीचं मी सांगतोय तितकं सगळं घेऊ नका तुम्ही, बाकीचं गाळून टाका, पण एवढं करा. आणि दुसरी गोष्ट सांगतो, मग तुम्ही म्हणाल महाराज आमच्यामध्ये भांडणच होत नाही, रुसण्याचा प्रसंग येत नाही, तर हे कीर्तन ऐकून मुद्दाम भांडण करा. तुम्ही म्हणताल येताना येरवड्याहून आले का काय? तुम्ही मी येरवड्याहून आलो नाही, पण भांडण करा. कशामुळं म्हणलं तर महाराज 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष सतत जर नवरा बायको बोलत राहिले तर त्याच्यातला रंग कमी होतो, त्याच्यात स्वारस्य राहत नाही. आणि एकदा महिनाभर भांडण करून दोघ जणही फुगले आणि एकमेकाला नाही बोलले की महिन्यानंतर त्या बोलण्याला खरास वेगळीच येते महाराज. फुकेनंतर खाल्लेलं अन्न वेगळंच असतं. आणि मग दोघालाही हो पहिल्यांदा 8 रोज जास्त राग असतो, तोपर्यंत रागाच्या भरामध्ये एकमेकालाही गरज वाटत नाही एकमेकाची. पण त्या रागाचा पहारा उतरला आणि जात राहिला, हो तो फार तो वाल्मिक झाला. पण वाल्मिक झाला तरी शरीरात बदल नाही झाला, पदवीत बदल झाला. जसं एखादा माणूस हो पहिलीच्या वर्गातून शिकत शिकत गेल्याच्या नंतर हो तो पदवीधर होतो, हो त्याला एखादी डिग्री मिळते, पण त्याच्या शरीरात बदल होत नाही. त्याला डिग्री मिळाली, पदवी मिळाली. तसं वाल्या कोळ्याला पदवी वाल्मिकाची मिळाली, ऋषीची पदवी मिळाली, महर्षीची पदवी मिळाली, पण वाल्या कोळी राम नाही झाला हो. मग एवढा सिद्धांत असताना बरं जगाच्या पाठीवर कुणीच असं होत नसताना तुकोबरायचं या विज्ञानाच्या आणि अध्यात्मशास्त्राच्या विरोधात तुकोबराय आपला सिद्धांत मांडतात आणि आम्हीही मान्य करून घेतो. हे कसं? विठ्ठल विठ्ठल बर एक दृष्टांत तुम्हाला खरं सांगतो, एका पुराव्यानं कोर्टामध्ये केस सिद्ध होत नाही. कमीत कमी 2-4 तरी पुरावे लागतात. एका पुराव्यानं नाही होत, त्याला निदान दुजोरा देणारे थोडेफार बरं संशयात्मक पुरावा असेल तरी बी चालत नाही हो, त्याला खासच पुरावा लागतो. म्हणून एक पुरावा दिला मग कोर्टानं मान्य, पण त्याच्यापेक्षा जीव की प्राण फक्त अंगावर वाल्मिक वाढलं नाही, पण बिना अन्न पाण्याचं काहीच न खाता राजा भरतानं रामाचं नामस्मरण केलं. रामाच्या पादुका डोक्यावरती घेऊन मला असं वाटतं एखाद्या वेळेस जर समजा राम राम म्हणणाऱ्या वाल्या कोळ्यामध्ये प्रत्यक्ष राम अवताराला आले नव्हते म्हणून म्हणण्यामध्ये काही कुचराई झाली असेल, म्हणून वाल्या कोळी राम झाला नसेल. पण भारताच्या अगोदर जन्माला आलेले राम, वाल्या कोळ्याच्या नंतर जन्माला आलेले राम, म्हणून पुढे जन्माला येणाऱ्या रामाबद्दलचा विश्वास अविश्वास एखाद्या वेळेस कमी जास्त ढासळला असेल म्हणून वाल्या कोळी राम झाला नसेल. पण भारताने मात्र अगोदर जन्माला आलेल्या अवताराला आलेल्या रामचंद्र प्रभूचं श्रद्धेनं, भरत म्हणजे भरत शब्दाचाच अर्थ आहे महाराज प्रत्यक्ष प्रेमच
अवताराला आलं. भरत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही महाराज. ज्याच्या जीवनामध्ये प्रेम मिळतं आणि प्रेम प्राप्त झाल्यानंतर ज्याच्या अंगावरती भरत येतं. कारण प्रेमाचा स्वभाव आहे भरत येणं. अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते. असा गुणधर्म आहे प्रेमाचा. स्वभाव असा आहे की प्रेम एकदा प्रेम करायला लागल्यानंतर अष्ट सात्विक भाव निर्माण झाले की ते हो आणि अंतःकरणाचं भरण पोषण करतो त्याला भरत म्हटलेले महाराज. भरत म्हणजे हो अंतःकरण भरलं जातं प्रेमानं, उचंबळून येतं आणि अष्ट सात्विक भाव निर्माण होतात. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे, कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे. कंठी प्रेम दाटे आणि नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आता तुकोबारायने या अभंगामध्ये पुनरावृत्ती केली. आता हा अभंग आहे संत चरण रज लागता सहज. आता हा अभंग, या अभंगाबद्दल काही संकल्पना विकल्प आहेत महाराज. कारण हा देवडीकराच्या गाथ्यात नसलेला अभंग असल्यामुळे हा तुकोबारायचा आहे का नाही याच्याबद्दल वारकरी संप्रदायामध्ये बराचसा वादविवाद आहे. पण असो, आपण जगद्गुरु तुकोबारायचा आहे अशी श्रद्धा जर धारण केली तर, कारण देवडीकराच्या गाथ्याला प्रमाण म्हटलं जातं, म्हणून हा कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे तुकोबारायचा अभंग आहे असं आपण जर गृहीत धरलं तर, माझ्या दृष्टिकोनातून तुकोबारायने सांगितलं हृदयी प्रगटे रामरूप. आता हृदयामध्ये रामरूप प्रगट करायची आणि प्रगट होण्याची काय आवश्यकता आहे, कारण हृदयात राम आहेच ना. हो, हे तर ज्ञानोबारायने सर्व घटी राम देह देही
सिद्धांत पहिल्यांदाच मांडून ठेवलेला आहे. हरिपाठात ठेवला, ज्ञानेश्वरी मध्ये ठेवला. आणि मगाशीच आपला विषय झाला की हृदयात राम आहेच आहे. मग तुकोबारायनं पुन्हा हो हृदयी प्रगटे रामरूप असं सांगितलं. पुन्हा त्याच्या पुढे शब्द वापरला मग रामनामी, कारण ही उभयान्वयी आहे. मग रामनामी उपजी आवडी, त्याच्याशिवाय नाही. हृदयी प्रगटे अगोदर रामरूप आणि नंतर मग रामनामी उपजी आवडी. आणि मग तिथून पुढं, कारण मग हे या अभंगामध्ये प्रत्येक वेळेस लावायचं महाराज. संत चरण रज लागता मग वासनेचे बीज जळूनी जाय मग रामनामी उपजे आवडी मग सुख घडोघडी वाढो लागे मग कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे मग हृदयी प्रगटे राम रूप मग. हे सगळं मग मग लावायचं महाराज. किती सुंदर आहे. पण मला एक त्याच्यातलं सांगायचं निष्पन्न, महाराजांनी सर्वाघटी राम हा आपल्याला प्रमाण दिलं. म्हणजे हृदयामध्ये प्रगट होतो किंवा हृदयात पहिलाच आहे. मग याच्यात नाविन्य काय? फक्त विषय आपला असा चाललेला आहे की ती व्यक्ती रामरूप होते. तर भरत एवढं भारतानं नामस्मरण केलं महाराज, एवढं भारतानं नामस्मरण केलं की भरताच्या नामस्मरण करण्याला वाल्या कोळ्याचं नामस्मरण कमी पडलं. कारण त्यांनी 12 वर्ष केलं, यांनी 14 वर्ष केलं. हो, वाल्मिक वाढलं नाही, पण रामाच्या भेटीसाठी कमीत कमी वाल्या कोळ्यानं प्राण तरी दिला नाही. पण भारतानं प्राण द्यायचा ठरवला, चिता पेटवली. आणि राम भेटत नाहीत, 14 वर्ष 14 दिवस राम राम म्हणून जर परत मला राम भेटत नाहीत, प्रत्यक्ष हो राम भारताला अगोदर भेटलेले असताना पुनरपी भेटीसाठी भारताला एवढे कष्ट करावे लागते. तर आम्हाला एकदा राम म्हणल्यावर तो राम आम्हाला कसा भेटल, तो राम आम्हाला कसा रामरूप करील. हो, आणि त्या भारतानं अग्निकाष्ट धारण करायचा प्रयत्न केला महाराज. पुढे हनुमंतराय आले. रामाला माहिती होतं की माझा भरत प्राणत्याग केल्याशिवाय राहणार नाही. महाराज, खरी भक्ती हीच असते. देवाची भेट नाही झाली तर प्राणत्याग करण्याची ज्याची तयारी असते त्यालाच देव भेटतो महाराज. म्हणून थोरला देव तो लाचुंगा पूर्ण, तो न भेटे जीव घेतले. हो, तो भेटत नाही महाराज. त्याला भेटायचं असेल तर जीवच द्यावा लागतो. हो, म्हणून आमच्या बळीराजानं जीव पायावरती दिला त्यावेळेसच देव भेटला महाराज. म्हणून तुका म्हणे बळी आणि जीव दिला पायातळे. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा आणि जाऊया माहेरा निजाचिया. काय देह घालू करवती कर्मरी, घालूया भीतरी अग्नी माझी. अग्नीमध्ये देह टाकण्याची तयारी पाहिजे भक्ताची. म्हणून त्याच्याकरता भारतानं अग्नीला 5 प्रदक्षिणा करायच्या, 4.5 प्रदक्षिणा झाल्या आणि अर्धीच प्रदक्षिणा राहिली होती. त्याच वेळेस मारुतीराय लांबूनच पळत आले, धावत आले ना आकाशातूनच गर्जना केली. हो, भरता प्राण देऊ नकोस, राम आलेले. आणि राम आलेल्याची वार्ता कळली महाराज भरताला. उडी टाकायची थांबवली. कुठे आहेत? हो, दाखवत असताना पाठीमागून पुष्पक विमान यायला लागलेले. त्या विमानामध्ये राम बसलेले असं पाहिल्याबरोबर महाराज गायीकडे वासरू जसं ओढ घेत आणि गाय जशी वासराकडे ओढ घेते त्या पद्धतीनं रामाला पुष्पक विमानाचा वेग कमी पडला आणि भरताला पुष्पक विमान खाली टेकेपर्यंत दम नाही निघाला. खालून भरत उड्या मारित होते आणि रामचंद्र प्रभू पुष्पक विमानातून उडी टाकून भरताला आणि रामाला हो एकमेकाची भेट झाली, कडकडून मिठी मारली. एवढी घटना रामायणामध्ये लिहिलेली आहे. प्राण त्याग करे पर्यंत भरतानं तपश्चर्या केली आणि राम राम म्हटले. पण तुम्ही रामायण पुन्हा परत वाचा. भरत राम झाला नाही महाराज. भरत राम झाले नाही. भरत भरतच राहिले आणि राम रामच राहिले. तरी आमचे जगद्गुरु तुकोबाराय छातीवरती हात ठेवून महाराष्ट्रातल्या लोकाला अभंगाच्या पहिल्या
राम झाले नाहीत महाराज. हा दुसरा दृष्टांत सांग. तिसरा दृष्टांत सांगतो. भरतानी तरी 14 वर्ष 14 दिवसच राम राम म्हटलं आणि रामाची भेट झाली आणि भरताचं राम राम म्हणणं कमी झालं. एक तुका म्हणे गंगा सागर संगमी एक झाल्या उर्मी, आपलं अवघ्या झाल्या उर्मी एकमय. कारण गंगेचं वाहन बंद होतं समुद्राला मिळाल्यानंतर. हो, म्हणून तर माणसाचं सुद्धा हो नवसागराला मिळाल्यानंतर त्याचंही वाहन बंद होतं. म्हणून तर ते मिळण्याकरता हो मिलन होण्याकरताच माणसं नवसागराचा आश्रय घेतात महाराज. ही सुद्धा गंगा तिथं जाऊन मिळते आणि स्थिर होऊन रस्त्याच्या कडेला पडते महाराज. असे त्याचा समन्वय सांगतो तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला